नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे ही डिटेल्ड मध्ये स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, वर्टिकल सर्क्युलर मोशन ही जेई, नीट, MST CET किंवा इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा असा कॉन्सेप्ट आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनला अगदी डिटेल्ड म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या माध्यमातून काय करणार आहोत, संक्षिप्त रूपामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, जसं की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा पार्टिकल किंवा पॉइंट मास हा वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस आपण एखाद्या आर्बिट्ररी पोझिशन म्हणजेच एनी पोझिशन पी साठी आपण त्या पार्टिकल वरती ऍक्ट होणारे जे फोर्सेस जे आहेत ते एक म्हणजे टेन्शन आणि दुसरा म्हणजे वेट. इथं वेट जो आहे हा दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होतो. त्यातला एक जो कंपोनेंट असतो तो असतो mg cos θ, तर दुसरा कंपोनेंट असतो mg sin θ. याचा आपण डिटेल मध्ये स्टडी ऑलरेडी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, P हा जो पॉइंट आहे हा रेफरन्स लाईन पासून h इतक्या हाईट वरती आहे. तसेच P या पॉइंटला सेंटरशी जोडणारी जी लाईन आहे तिने वर्टिकलशी केलेला अँगल किती आहे, θ आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण इथं लोएस्ट पोझिशन साठीची वेलॉसिटी √5rg, मिडवे पोझिशन साठीची वेलॉसिटी √3rg, हायेस्ट पोझिशन साठीची वेलॉसिटी √rg इथं लिहून घेतलेली आहे. आता विद्यार्थी मित्र हो, जर आपण VP म्हणजेच वेलॉसिटी ऍट एनी पॉइंट ऑर आर्बिट्ररी पॉइंट P ही जर फाइंड आउट करायची असेल तर वेलॉसिटी साठीचं एक्सप्रेशन जे आहे हे डिटेल मध्ये स्टडी करून वेलॉसिटी साठी जो फॉर्म्युला जो आहे किंवा एक्सप्रेशन जे आहे ते तयार करून घेतलेला आहे. वेलॉसिटी ऍट एनी पॉइंट इज इक्वल्स टू √rg इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. तर सुरुवातीला आपण लिनियर वेलॉसिटी जी आहे तिचा फॉर्म्युला इथं लिहून घेऊ. वेलॉसिटी ऍट एनी पोझिशन, वेलॉसिटी ऍट एनी पोझिशनचा फॉर्म्युला काय मित्रांनो, VP इज इक्वल्स टू √rg in bracket 3 + 2 cos θ. ओके, हा आहे वेलॉसिटी साठीचा फॉर्म्युला. विद्यार्थी मित्र हो, आता लिनियर वेलॉसिटी ऍट एनी पोझिशन्स आपल्याला मिळाल्यानंतर आपण लोवेस्ट पोझिशन, हायेस्ट पोझिशन आणि मिडवे पोझिशन यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. मला सांगा, लोवेस्ट पोझिशनला झालेला जो अँगल जो असतो हा किती असतो, 0. cos 0 किती, 1. 3 + 2 5. मग VP जसा आपला √rg ब्रॅकेट 3 + 2 cos θ आहे तसा आपला लोएस्ट पोझिशनची जी वेलॉसिटी आहे VL ही किती मिळेल, VL इज इक्वल्स टू √5rg. जर मिडवे पोझिशनचा विचार केला तर मिडवे पोझिशनला अँगल जो असतो हा असतो 90 आणि cos 90 किती असतो मित्र हो, 0. त्यामुळे हा जो पार्ट आहे हा 0 होईल. म्हणजे काय होईल मित्रांनो, VM इज इक्वल्स टू √3rg. ओके, तर हायेस्ट पोझिशन साठी आपल्याला माहिती आहे अँगल हा 180 असतो. cos 180 ची व्हॅल्यू ही -1. मग 3 - 2 हा काय येईल, 1 येईल. म्हणजे इथं VH जो आहे हा VH हा आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो √rg इतका. ओके विद्यार्थी मित्र हो, जर आपण अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती फाइंड आउट करायची ठरवलं तर आपल्याला माहिती आहे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल्स टू V/r. मग मला सांगा, ऍट एनी पोझिशनची अँग्युलर वेलॉसिटी जर ओमेगा पी कन्सिडर केली तर आपल्याला इथे VP ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. VP किती आहे, √rg इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ डिवायडेड बाय r. हा r जर रूटच्या आतमध्ये घेतला तर काय मिळेल, rg इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ डिवायडेड बाय r स्क्वेअर. स्क्वेअरला r कॅन्सल. म्हणजे काय मिळेल आपल्याला, g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ अपॉन r. तर अँग्युलर वेलॉसिटी ऍट एनी पॉइंट काय मिळाले आपल्याला, ओमेगा p इज इक्वल्स टू ओके g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ डिवायडेड बाय r. मग विद्यार्थी मित्र हो, आपण जर लोएस्ट पोझिशन साठी जर अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट केली तर ते किती येईल, मला सांगा. इथं √5rg डिवायडेड बाय r होईल. म्हणजे r काय होईल,
कॅन्सल होईल, बरोबर आहे. आर आणि आर काय होईल, कॅन्सल. म्हणजे ओमेगा ऍट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5 आर जी डिवायडेड बाय आर. आर आतमध्ये गेला म्हणजे काय होईल, 5G बाय आर. तर ओमेगा ऍट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू अंडर रूट 5G बाय आर. किती असेल, 5G बाय आर, 5G बाय आर. ठीक आहे. तर ओमेगा एम म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऍट मिडवे पोझिशन हा अंडर रूट ऑफ 3G बाय आर इतका असेल. तर ओमेगा ऍट हायेस्ट पोझिशन जो आहे हा किती असेल विद्यार्थी मित्र हो, अंडर रूट ऑफ G बाय आर इतका असेल. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण लिनियर मोमेंटम फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर लिनियर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड लिनियर व्हेलॉसिटी. मग मास अँड लिनियर व्हेलॉसिटीचा प्रॉडक्ट जर केला तर म्हणजे आपल्याला लिनियर मोमेंटम m इंटू अंडर ऍट एनी पोझिशन साठी जे लिनियर मोमेंटम जे आहे त्याला आपण, तुम्हाला माहिती आहे लिनियर मोमेंटम हे स्मॉल p ने रिप्रेझेंट केलं जातं. आणि मग आपण जर p ऍट p जर फाइंड आउट केलं तर ते किती मिळेल, m अंडर रूट rg इन ब्रॅकेट 3 + 2 cos थीटा. ठीक आहे. जर आपण लिनियर मोमेंटम ऍट लोएस्ट पोझिशन म्हणजे PL जर फाइंड आउट केलं तर ते किती मिळेल, m अंडर रूट ऑफ 5rg. ओके. जर मिडवे पोझिशनचा विचार केला तर लिनियर मोमेंटम ऍट मिडवे पोझिशन जे आहे ते मिळेल m इंटू रूट ऑफ 3rg. तर जर आपण हायेस्ट पोझिशनचा विचार केला तर तिथलं लिनियर मोमेंटम जे आहे हे m इंटू अंडर रूट ऑफ rg इतकं मिळेल, बरोबर आहे. विद्यार्थी मित्र हो, जर आपण अँग्युलर मोमेंटम जर फाइंड आउट केलं तर अँग्युलर मोमेंटम आपण L ने रिप्रेझेंट करतो आणि L साठीचा जो फॉर्म्युला जो असतो तो असतो विद्यार्थी मित्रांनो, L इज इक्वल्स टू लिनियर मोमेंटम इंटू मोमेंट आर. त्याला आपण आर ने रिप्रेझेंट करतो. तर L इज इक्वल्स टू PR किंवा L इज इक्वल्स टू MVR असे अँग्युलर मोमेंटमचे दोन फॉर्म्युला आहेत. तर मग अँग्युलर मोमेंटम ऍट एनी पोझिशन जे आहे त्याचा जर विचार केला तर LP इज इक्वल्स टू आपल्याला अँग्युलर मोमेंटम साठी लिनियर मोमेंटम उपयोगी येणार आहे, ते ऑलरेडी आपण फाइंड आउट केले. त्याला फक्त आर न मल्टिप्लाय करणार म्हणजे काय येईल रे विद्यार्थी मित्रांनो, LP इज इक्वल्स टू MR अंडर रूट ऑफ RG इन ब्रॅकेट 3 + 2 cos थीटा. इथं जो आपला अँग्युलर मोमेंटम ऍट लोएस्ट पोझिशन जो आहे तो आपण MR अंडर रूट ऑफ 5rg या सूत्रानं फाइंड आउट करू शकतो. तर आपण मिडवे पोझिशनचं जे अँग्युलर मोमेंटम जे आहे ते MR अंडर रूट ऑफ 3rg या सूत्रानं फाइंड आउट करू शकतो. जर आपण हायेस्ट पोझिशनचा विचार केला तर आपण ते MR अंडर रूट ऑफ rg या सूत्रानं फाइंड आउट करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, जर आपण पोटेन्शियल एनर्जीचा विचार केला तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी ही नेहमी mgh या सूत्राने दिली जाते. कशाने दिली जाते विद्यार्थी मित्र हो, mgh. आता इथं h ची जी किंमत आहे ती h ची किंमत किती येणार आहे पहा, थिटाच्या ही ऍडजस्टंट साइड आहे, ही आली r cos थीटा. आपल्याला h फाइंड आउट करायचं आहे. टोटल डिस्टन्स होईल किती आहे r, म्हणजे किती येईल रे, r मायनस r cos थीटा, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला h मिळेल. तर h इज इक्वल्स टू थोडक्यात आपण r इन ब्रॅकेट काय लिहू शकतो, 1 मायनस cos थीटा. आणि मग पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कशी लिहू शकतो, mgr इन ब्रॅकेट 1 मायनस cos थीटा. तर पोटेन्शियल एनर्जी ऍट एनी पॉइंट जी आहे ती काय येणार आहे, एनर्जी पण कुठची मित्र हो, पोटेन्शियल EP इज इक्वल्स टू काय येणार आहे एनी पोझिशन साठी, mgr इन ब्रॅकेट 1 मायनस cos थीटा. मग मला सांगा, जर आपण लोएस्ट पोझिशनचा विचार केला तर लोएस्ट पोझिशनला इथे झालेला अँगल किती असेल, 0. आणि cos 0 किती असतो, 1. 1 मायनस 1 किती येणार आहे, 0. मग मला सांगा
पोटेन्शियल एनर्जी जी आहे लोएस्ट पोझिशनची ती किती येईल रे? आपण इथं ईपी म्हटलं, आपण इथं काय म्हणूया, ईपी लोएस्ट ती किती येणार आहे? 0. जर आपण ईपी पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन जे आहे, सॉरी मिडवे पोझिशन जे आहे ती किती येईल आपली? पहा, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे mgr इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा कॉस 90. कॉस 90 किती असतो? 0. म्हणजे किती येईल? mgr. तर पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन जे आहे ही किती येणार आहे मित्रांनो? mg इंटू हाईट म्हणजे ट्वाइस आर, ट्वाइस mgr. विद्यार्थी मित्र हो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला काय असतो? जर आपण कायनेटिक एनर्जीसाठी जर फॉर्म्युला लिहिला तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू के हाफ एम व्हीपी स्क्वेअर एनी पॉइंट साठी. आणि व्हीपी स्क्वेअरची किंमत जी आहे इथून आपण लिहू शकतो किती येईल मित्रांनो? हाफ एम आर जी इन ब्रॅकेट 3+2 कॉस थिटा. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट एनी पॉइंट जी आहे ती काय येईल? हाफ एम आर जी इन ब्रॅकेट 3+2 कॉस थिटा. एनर्जी कुठची? कायनेटिक हाफ एम आर जी इन ब्रॅकेट 3+2 कॉस थिटा, 3+2 कॉस थिटा. ठीक आहे. जर आपण कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन जर फाइंड आउट केली तर लोएस्ट पोझिशन साठी कायनेटिक एनर्जी ही किती येईल? आपला अँगल जो आहे हा लोएस्ट पोझिशनचा किती आहे? 0. कॉस 0 किती असतो मित्रांनो? 1. म्हणजे 3+2 5, 5 इंटू 1/2 mrg म्हणजे 5/2 mrg. किती येणार आहे? 5/2 mrg किंवा mgr. जर आपण मिडवे पोझिशनचा विचार केला तर इथला कॉस 90 होईल आणि कॉस 90 किती असतो? 0. म्हणजे किती येईल? 3/2 mrg. कायनेटिक एनर्जी ऍट मिडवे पोझिशन 3/2 mrg. आणि जर हायेस्ट पोझिशनचा विचार केला तर हायेस्ट पोझिशनला अँगल किती असतो? 180. कॉस 180 मायनस 1, 3 - 2 1 म्हणजे किती येईल रे? हाफ mrg. हाफ mrg. mrg म्हणा, mgr म्हणा, तुम्हाला जे आवडेल तसं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण टोटल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल आणि कायनेटिक यांची सम, तर आपण ह्या दोघांची सम केली तर किती येते ते आता पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण टोटल एनर्जीचा विचार केला तर टोटल एनर्जी काय असते? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची सम असते. मग आपण म्हणूया ई टोटल इज इक्वल्स टू ई पोटेन्शियल प्लस ई कायनेटिक. तर विद्यार्थी मित्र हो, मला सांगा इथं पोटेन्शियल ऍट एनी पोझिशन पी साठी जर कन्सिडर केलं तर पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीचा जो सम आहे तो किती येईल? mgr इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस हाफ mgr इन ब्रॅकेट 3+2 कॉस थिटा. विद्यार्थी मित्र mgr ने आत मल्टिप्लाय करून घ्या. mgr मायनस mgr कॉस थिटा, ठीक आहे, प्लस हाफ mgr ने आत मल्टिप्लाय करा. 3/2 mgr प्लस 2 कॅन्सल, काय फक्त mgr कॉस थिटा. आता मित्र हो, इथं मायनस mgr कॉस थिटा आणि इथं प्लस mgr कॉस थिटा. 3/2 प्लस mgr जर एलसीएम घेतला तर 2 + 3 5/2 mgr इतकी टोटल एनर्जी आपल्याला मिळेल. म्हणजे टोटल एनर्जी ऍट एनी पोझिशन ही किती असली पाहिजे मित्र हो? 5/2 mgr. आणि आपल्याला माहिती आहे ऍज पर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इच अँड एव्हरी पोझिशन साठी जी एनर्जी असेल ही कशी असेल? सेम असेल. म्हणजे लोएस्ट पोझिशनला सुद्धा एनर्जी किती असेल मित्र हो? ई ऍट लोएस्ट पोझिशन ही सुद्धा 5/2 mgr किंवा mrg, कसंही तुम्हाला आवडेल तसं. जर मिडवे पोझिशनचा विचार केला तरी सुद्धा ते किती असेल? 5/2 mgr. आणि जरी हायेस्ट पोझिशनचा विचार केला तरी सुद्धा ते किती असेल मित्र हो? 5/2 mgr. तुम्ही इथं सम करून सुद्धा आन्सर चेकआउट करू शकता. दोन्ही आन्सर्स कसे येणार आहेत? सेम येणार आहेत.
मित्र हो, आता आपण विचार करूया टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा. विद्यार्थी मित्र हो, इथं ज्यावेळेस पार्टिकल हा लोएस्ट पोझिशन टू हायेस्ट पोझिशन चाललेला असेल किंवा हायेस्ट पोझिशन टू लोएस्ट पोझिशन येणार असेल, त्यावेळेस इथं हे जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जे आहे, हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ह्या व्हेलॉसिटीला अपोज करत असेल. म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हे व्हेलॉसिटीला अपोज वरती जात असताना, म्हणजे लोएस्ट पोझिशन टू हायेस्ट पोझिशन जात असताना काय करणार आहे, अपोज करणार आहे. म्हणजे पार्टिकल इथं काय होईल, रिटार्ड होईल. तर हायेस्ट पोझिशन टू लोएस्ट पोझिशन येताना पार्टिकल काय होईल, ऍक्सेलरेट होईल. म्हणजे इथं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय करतं, जर अपोज करत असेल तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हे जर असिस्ट करत असेल तर व्हेलॉसिटी मध्ये काय होणार आहे मित्रांनो, इन्क्रीमेंट होणार आहे. तर इथं जो फोर्स जो आहे, हा कोणता फोर्स आहे जो व्हेलॉसिटीला अपोज करतोय, तो आहे mg sin थिटा. आणि आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सेलरेशन. म्हणजे मास जर आपण इथलं हाईड केलं तर कोणतं ऍक्सेलरेशन राहील इथं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, जे किती दिसतंय आपल्याला, g sin थिटा. म्हणजे ऍट एनी पोझिशन टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जे असेल, ऍक्सेलरेशन कुठचं, टँजेन्शियल ऍट पी पॉइंट, हे किती असलं पाहिजे, g sin थिटा. मग आपण जर लोएस्ट पोझिशनचा विचार केला तर अँगल 0 आहे. मग इथं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती असलं पाहिजे मित्रांनो, sin 0 0. म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ऍट पी किती असलं, ऍट लोएस्ट पोझिशन एल हे किती असलं पाहिजे, 0. जर आपण मिड पोझिशनचा विचार केला तर मिडवे पोझिशनला sin 90 हा 1 असतो. म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ऍट मिडवे पोझिशन हे किती असलं पाहिजे, जी इतकं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे मित्रांनो, जी इतकं. तर हायेस्ट पोझिशनला sin 180 पुन्हा एकदा काय असतो, 0. म्हणजे हायेस्ट पोझिशनला टँजेन्शियल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ही पुन्हा किती असली पाहिजे मित्र हो, 0 असली पाहिजे. मित्र यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मित्रांनो आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जे असतं हे टुवर्ड्स द सेंटर डायरेक्ट झालेलं असतं. आणि त्याची व्हॅल्यू जी आहे हे आपण कोणत्या सूत्राने देतो मित्रांनो, v²/r. मला सांगा, जर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन और रेडियल ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू v²/r असेल तर ऍट पॉइंट पी साठी आपण त्याला काय घेणार आहात, vp²/r. मग vp ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, √rg. आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाईल. म्हणजे काय होईल, rg इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ डिवायडेड बाय r. r ला r कॅन्सल. मग काय उरलं मित्रांनो, g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन जे आहे AC हे P ह्या पोझिशनला किती असेल, g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. मग मला सांगा, जर लोएस्ट पोझिशनचा विचार केला तर थिटा किती असणार आहे इथं, 0. cos 0 1. म्हणजे 3 + 2 5g. AC ऍट L किती असला पाहिजे, 5g इतका. तर आपण AC ऍट मिडवे पोझिशन cos 90 0 बरोबर आहे. म्हणजे 3g इतका असेल. किती असेल, 3g. तर आपण जर हायेस्ट पोझिशनचा विचार केला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा रेडियल ऍक्सेलरेशन साठी, तर आपल्याला माहिती आहे cos 180 हा -1 असतो. किती असतो, -1. म्हणजे 3 - 2 किती येईल, 1. म्हणजे किती येईल रे इथं, आपल्याला हे g इतकं मिळेल. आता मित्रांनो आपण जर नेट ऍक्सेलरेशन, तर हे दोन्ही ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर आणि त्याचं रूट इतकं असतं आपलं नेट ऍक्सेलरेशन. नेट ऍक्सेलरेशन और ए नेट इज इक्वल्स टू √of टँजेन्शियल ऍक्सेलरेशनचा स्क्वेअर म्हणजे AT चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इतकं असतं. मग मला सांगा, नेट ऍक्सेलरेशन ऍट एनी पॉइंट P जर कन्सिडर केलं तर g sin θ प्लस g इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. म्हणजे काय येईल रे आपला, g² sin² θ येईल जर स्क्वेअर केला तर. आणि याचा जर स्क्वेअर केला तर तो किती मिळेल, g² इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ चा स्क्वेअर. अशा पद्धतीचं बरोबर आहे. मग नेट ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती किती येते, आता ते आपण पाहूया. मला सांगा, दोघांमधून g² कॉमन निघेल आणि त्याचं जर रूट घेतलं तर बाहेर काय येईल, ऍक्च्युली g येईल. √of हा काय भेटला आपल्याला, sin² θ प्लस 3 + 2 cos θ चा स्क्वेअर. आपल्याला a + b होल स्क्वेअर सारखा इथं सॉल्व्ह करावा लागेल. 3 चा स्क्वेअर 9, दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याचा ट्वाइस 12 cos θ आणि पुढं 2 चा स्क्वेअर 4 cos² θ. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इथं sin² θ ला 1 - cos² θ असं जर लिहिलं तर आपण त्याला कसा लिहू शकतो पहा, g √of 1 - cos² θ
ओके, प्लस 9 प्लस 12 कॉस थिटा प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा. मग मला सांगा मित्रांनो, 4 कॉस स्क्वेअर थिटा मधून हा एक कॉस स्क्वेअर थिटा जर गेला तर किती उरेल? 3 कॉस थिटा. बरोबर आहे. मग 3 कॉस स्क्वेअर थिटा हा आपला 9 आणि 12 कॉस थिटा, 9 प्लस 1 10. म्हणजे थोडक्यात आपण त्याला जी अंडर रूट ऑफ 3 कॉस स्क्वेअर थिटा, 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 12 कॉस थिटा, 12 कॉस थिटा प्लस 10 असा लिहू शकतो. तर एवढं नेट ऍक्सेलरेशन आपल्याला काय मिळेल? एनी पोझिशन साठी मिळेल. किती मिळेल मित्रांनो? नेट ऍक्सेलरेशन, त्याला आपण ए म्हणूया. ए इज इक्वल्स टू जी, थोडासा आपल्याला स्पेस कमी आहे तर मी याला ए इज इक्वल्स टू जी अंडर रूट ऑफ 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 12 कॉस थिटा प्लस 10. मी थोडासा आपला जो कॉलम आहे तो इन्क्रीज करतो आणि प्लस 10, आणि हे सगळं रूट मध्ये आहे. तर इतकं नेट ऍक्सेलरेशन आपल्याला मिळणार आहे. ओके, जर आपण या दोघांच्या स्क्वेअरचा सम केला तर इथे किती मिळणार आहे? आपल्याला स्पष्ट दिसतंय. नेट ऍक्सेलरेशन ऍट लोएस्ट पोझिशन जे आहे हे किती भेटणार आहे? 5g इतकं. जर आपण या दोघांच्या स्क्वेअरचा सम केला, 3g स्क्वेअर हा 9g स्क्वेअर होईल प्लस g स्क्वेअर म्हणजे 10g स्क्वेअर, त्याचं जर रूट घेतलं तर आपल्याला अंडर रूट ऑफ 10g इतकं नेट ऍक्सेलरेशन मिळेल. आणि जर इथं दोघांचा स्क्वेअर करून घेतला तर ते किती मिळेल? g इतकं मिळेल. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आता टेन्शन जे आहे ह्या टेन्शनसाठी आपला शेवटचा फॉर्म्युला जो टेन्शन आहे याच्याबद्दल थोडक्यात बोलूयात. मला सांगा, टेन्शन ऍट एनी पोझिशन साठी आपण एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं आहे. बरोबर आहे. आपण टेन्शनचे ऍक्च्युअली 2 फॉर्म्युले पाहिले. कुठला पाहिला? टेन्शन ऍट एनी पॉइंट इज इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय r प्लस mg कॉस थिटा. हा पहिला फॉर्म्युला पाहिला. बरोबर आहे. तर आपण दुसरा जो फॉर्म्युला पाहिला मित्रांनो, त्या फॉर्म्युल्यामधून आपण काय केलं होतं की एक असा फॉर्म्युला तयार केला की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी माहित नसली, केवळ अँगल जरी माहिती असला तरी आपण टेन्शन फाइंड आउट करू शकू, अशा पद्धतीचा फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला आपला होता टेन्शन ऍट एनी पॉइंट इज इक्वल्स टू 3mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. टेन्शन ऍट एनी पॉइंट इज इक्वल्स टू 3mg इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. बरोबर आहे. जर आपण लोएस्ट पोझिशनचं टेन्शन लक्षात घेतलं, टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन TL, तर आपल्याला माहिती आहे ते किती आहे? 6mg. आणि ते येते का आपण चेक करूया. मला सांगा, cos 0 1 1 प्लस 1 2 3 जा 6 आलं. आता आपण जर टेन्शन ऍट मिडवे पोझिशन कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे तिथं 90 म्हणजेच 3mg इतकं टेन्शन येईल. cos 90 हा 0 असतो. जर टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशनचा विचार केला तर टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशन आपल्याला माहिती आहे तिथं अँगल 180 आहे आणि cos 180 ची व्हॅल्यू किती असते? -1. म्हणजे हा -1 होईल. -1 प्लस 1 0, आणि 0 न कशाला मल्टिप्लाय केलं? आन्सर 0. म्हणजे हायेस्ट पोझिशनचं टेन्शन किती येणार आहे मित्रांनो? 0 इतकं येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय करू शकतो? लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, नेट ऍक्सेलरेशन आणि टेन्शन याच्या व्हॅल्यूज ऍट एनी पोझिशन, हायेस्ट पोझिशन, मिडवे पोझिशन किंवा लोएस्ट पोझिशन साठी फाइंड आउट करू शकतो. तर मित्र हो, हे लेक्चर हे जेई नीट किंवा MST CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असं लेक्चर आहे. तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर कळला असेल. विद्यार्थी मित्र हो, हे तुम्ही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये देखील सेव्ह करून ठेवा. तसेच जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना हे लेक्चर शेअर करा. धन्यवाद.